चालत चालत रात्र व्हायला आली होती. अंधार पडला होता. तेव्हा त्यांना एक अशी झोपडी टाईप घर दिसतं. ते अनमेंटेड होतं. तर तेव्हा गुरुजी ठरवतात की आज रात्री याच झोपडीत मुक्काम करायचं. तर जेव्हा ते झोपडीच्या आत जाऊ लागतात तेव्हा एक गरीब व्यक्ती बाहेर येते. ते गुरुजी म्हणतात, आम्ही आज रात्री मुक्काम करू शकतो का, मी आणि माझा शिष्य. गरीब व्यक्ती त्या शिष्याकडे बघते आणि म्हणते की हो, तुम्ही आज रात्री मुक्काम करू शकता. तर ते गुरुजी विचारतात, तुझा काही शेत वगैरे नाही आहे का. गरीब व्यक्ती म्हणते, आहे पण त्याला काही पिकत नाही. मग ते गुरुजी विचारतात, मग तुझं सगळं कसं चालतं. गरीब व्यक्ती म्हणते, माझ्याकडे एक म्हैस आहे, त्याच्या दुधाने मी सगळं चालवते. मग ते गुरुजी आत जातात, भोजन करून झोपतात. मग रात्री 2 वाजता ते आपल्या शिष्याला उठवतात आणि म्हणतात, चल बाहेर. ते दोघं बाहेर गेल्यावर ती म्हैस असते ना, गुरुजी त्याला सोडून देतात. मग ते शिष्य गुरुजींना विचारतो की तुम्ही असं का केलं. ते गुरुजी म्हणतात, मोठं होऊन कळेल. तुला वचन देतो, मोठं झाल्यावर परत या घरात एकदा ये. असं करून ते परत पुढचा प्रवास चालू करतात. जेव्हा ते परत घरी परततात तेव्हा ते परत सगळं चालू होतं त्यांचं. ते एरवी पण करत असतात तसं त्यांचं सगळं चालू होतं. ते सगळं ती गोष्ट विसरतात. मग 10-15 वर्षांनी त्या शिष्याला परत ते सगळं आठवतं आणि तेव्हा तो मोठा झाला असतो. तो गुरुजींना विचारतो, मी जाऊ का त्या गरीब व्यक्तीच्या घरी. तर गुरुजी म्हणतात, हो, मी तुला वचन दिलं होतं, तू जाऊ शकतो. मग तो जातो आणि बघतो तर काय, तिथे घर असतं ना झोपडी टाईप, आता ते मोठं मेन्शन सारखं झालं असतं. मग त्याला काहीच कळत नाही. त्याला वाटतं की कोणतरी दुसरं राहायला आलं असेल. मग तो आज जातो तर काय, ते तीच व्यक्ती परत बाहेर येते. शिष्य म्हणतो, आम्हाला ओळखलंय का तुम्ही. आम्ही 10-15 वर्षापूर्वी तुमच्या घरी आलो होतो मुक्काम करायला. ती गरीब होती ती व्यक्ती म्हणते की हो, आठवत आहे ना. मला खूप दिवसांनंतर कळलं की गुरुजींनीच मला एक धडा शिकवायला म्हैस सोडून दिली होती. मग मी त्यानंतर कळल्यावर परत सगळं चांगली शेती केली, फळभाज्यांची झाडं लावली आणि चांगली त्याला पिकवलं. त्याचे सगळं चांगली फळभाज्या आल्यावर त्यातनं चांगलं फळं आली आणि मग त्यांनी विकून पैसे मिळाले आणि मग त्यांनी मी सगळं चांगलं मोठं घर बांधलं, गाड्या घेतल्या, असं सगळं केलं. मग त्या शिष्याच्या डोळ्यात पाणी येतं. त्याला कळतं आपल्या गुरुजींनी का केलं होतं सगळं. थँक्यू.